संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, राजश्री शाहू महाराजांचा विजय असो, राजश्री शाहू महाराजांचा विजय असो, आंबेडकर एकजुटीचा विजय असो, आंबेडकरी एकजुटीचा विजय असो, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, गुरुवर्य एकलव्यांचा विजय असो. आम्ही पण येतोय, तुम्ही पण या. आम्ही पण येतोय, तुम्ही पण या. आम्ही पण येतोय, तुम्ही पण या. जय फुले शाहू आंबेडकर. आपल्या सर्वांना मी चाळीसगाव शहर व तालुक्यातील तमाम संविधान प्रेमी शिव फुले शाहू आंबेडकर प्रेमी जनतेच्या वतीनं आवाहन करतो की आयुष्यमान भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्यावर मागील सप्ताहामध्ये दिल्ली येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तमाम चाळीसगावकर संविधान प्रेमी नागरिक बंधू भगिनींच्या वतीने येणाऱ्या 15 तारखेला सकाळी 10 वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आपण सर्वांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध करायचा आहे व यापुढे असा या देशामध्ये घटना घडणार नाही, लोकशाहीला बाधा येणार नाही अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होत आहे. त्याला थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध करायचा आहे. त्यासाठी आपल्याला निवेदन देण्यासाठी आपण सर्वांनी दिनांक 15 तारखेला आपण सर्वांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी 10 वाजता जमून या घटनेचा निवेदन देऊन एकत्रित निषेध करायचा आहे. या घटनेला आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थिती द्यावी अशी मी आपल्या सर्वांना आंबेडकरी चळवळीत छत्रपती फुले शाहू आंबेडकर प्रेमी संविधान प्रेमी जनतेच्या वतीनं मागणी करतो आणि आपण सर्वांनी यावे अशी अपेक्षा बाळगतो. मानाचा क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान. 6 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर भूषण गवई सरांवर जो भ्याड हल्ला करण्याचं जे कृत्य केलं आहे किशोर राकेश तिवारी या ऍडव्होकेटने, त्याचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो आणि जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण 15 ऑक्टोबर म्हणजे बुधवार रोजी सकाळी 11 वाजता विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक म्हणजे उद्यान या ठिकाणी सर्वजण जमणार आहेत. तसेच तिथून सर्वजण तहसील कार्यालयावर निवेदन देण्यासाठी पोहोचणार आहेत. आम्ही देखील सर्वजण या निषेध करण्यासाठी तुमच्या त्या तहसील या ठिकाणी पोहोचणार आहेत. तुम्ही देखील सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे. जय भीम, जय भारत, जय संविधान. ग्रामीण भागातील बंधू भगिनींना विनंती करतो की मागील सप्ताहामध्ये देशाचे सर्वोच्च पद असलेले माझे भूषण गवई साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला, या संदर्भात हा भ्याड हल्ला लोकशाहीवर हल्ला आहे, हा हल्ला संविधानावर आहे, हा व्यक्तीवर हल्ला नसून लोकशाही घातक आहे. तरी या निषेध करण्यासाठी तमाम जनतेने 15 तारखेला डॉक्टर आंबेडकर चौक चाळीसगाव येथील 11 वाजता हजर राहून याचा निषेध करण्यात यावा. या संधी मी येतो, तुम्ही पण या आणि यासाठी सर्वांना एक विनंती करतो की तुम्ही सर्वांनी यावं, हजर संख्येने उपस्थित राहून देशाला कळायला पाहिजे की या घटनेचा किती निषेध केलेला आहे. तरी सर्वांनी यावं ही नम्र विनंती करतो. जय भीम, जय भारत. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सर्व लोकांनी, सर्व विविध जाती धर्मातील संघटना व पदाधिकारी यांना विनंती आहे की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सकाळी 11 वाजता जमून या घटनेचा निषेध नोंदवायचा आहे. त्याच्यासाठी या निषेध नोंदण्याच्या कार्यक्रमामध्ये आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहा अशी आम्ही तमाम आंबेडकरी व संविधान प्रेमी जनतेला विनंती करत आहोत. धन्यवाद. याचा तीव्र निषेध करण्यासाठी तालुक्यातील सर्व तमाम जनतेने या ठिकाणी 15 तारखेला निषेध नोंदवण्यासाठी यावं, अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ यावं अशी आपल्या सर्वांना सर्व कमिटीच्या वतीने आपल्याला विनंती करतो. जय भीम, जय शिवराय. सर्व समाज बांधवांना विनंती आहे, 15 तारखेला येत्या 15 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे तहसील कचेरीवर आपण निवेदन देण्यासाठी येणार आहे. तरी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की मोठ्या संख्येने निषेध नोंदवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे हजर राहावे एवढी विनंती करतो. निषेधार्थ आपण सर्व समाज बांधवांनी येत्या 15 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथे उपस्थित राहावे. माझी विनंती आहे, येताना सर्वांनी काळा फीत, काळा रुमाल घेऊन यावे ही विनंती. जय भीम,